नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। सरकारला अंतिम इशारा, मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणावर। सातारा सांगली निवडणुकीत नवा ट्विस्ट, फडणवीसांच्या व्हिडिओची चर्चा। पक्षनिधी न दिल्यास राजीनामा, पार्थ पवारांचा आमदारांना इशारा। वैभवच्या खेडीवरून रियान पराग संतापला, डग आउट मधील ड्रामा चर्चेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर 6 जणांची निर्घुण हत्या, खळबळ। छगन भुजबळांशी कोणताही वाद नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। ट्रॅव्हलच्या धडकेत दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू। भावाच्या हत्येची कबुली, पण 20 दिवसांनी शिवानी जिवंत, गूढ वाढलं। मुंबईकरांना पुन्हा झटका, सीएनजी आणि पीएनजी दरवाढ जाहीर। संवडच्या लोककथावर आधारित शक्तिशालीनी रहस्यमय भूमिकेची चर्चा। पुण्यात विषारी दारू प्रकरणी 3 पोलीस निलंबित। IPL इतिहासात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम। सोन्याची खरेदी मंदावली, गुंतवणूकदारांचा कल नव्या पर्यायाकडे। शेवटच्या षटकातील एका चुकीने राजस्थानच्या हातून ट्रॉफी निसटली। विधान परिषदेसाठी मविया महायुतीची रणनीती, लढतीचं चित्र स्पष्ट। हार्दिक पांड्याच्या भवितव्यावर चर्चा, ऋषभ पंतमुळे नवा ट्विस्ट। विजापूरमध्ये जमिनीच्या वादातून 6 जणांचा खून, परिसर हादरला। मुंबई लोकल प्रवाशांनो सावधान, 31 मे रोजी मेगा ब्लॉक जाहीर। भाजप प्रवेशाच्या चर्चावर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण। नागपुरात वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळले, एकटेपणाचा दुर्दैवी शेवट। शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 76,100 तर निफ्टी 23,960 वर। बारामती बस स्थानकात देशात अव्वल, 1 कोटीचं बक्षीस जिंकले। यवतमाळमध्ये विहिरीत डुबून बाप लेकीचा मृत्यू, गावात शोक। पुनर्वसनशिवाय धरण नको, जामादा धरणाग्रस्ताचे उपोषण कायम। यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।